ब्रेकनंतर तुमच्या सगळ्यांच्या पुन्हा स्वागत। औरंगाबादमध्ये इतकं नाही झालं। औरंगाबादमध्ये वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे। एक तर गेली 25 वर्ष औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे। 15 वर्ष राज्यात आम्ही सत्तेवरती होतो, तरी औरंगाबाद महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेना भारतीय जनता पक्षाकडे राहिली। आता तर राजकीय समीकरण पूर्णपणाने बदलले। देशात भारतीय जनता पक्ष शिवसेनेची सत्ता आहे, राज्यात भारतीय जनता पक्ष शिवसेनेची सत्ता आहे। परत या निवडणुकीला ते एकत्रितपणाने सामोरे गेले, पण असं असून सुद्धा त्यांच्या युतीला 51 जागा मिळाल्या। या उलट नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाकीपणाने निवडणूक लढवत असताना गणेश नाईक आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी इतक्या पद्धतीने यश मिळवलं की आम्ही 54 जागांच्यावरती पोहोचलो, 53 जागांच्यावरती। याचा अर्थ स्पष्ट आहे। एक, औरंगाबादमध्ये MIM एक नवीन फॅक्टर तयार झाला आहे। आपण जर का अलीकडच्या कालावधीमध्ये पाहिलं तर बांद्राच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने MIMची झालेली वक्तव्य, शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य, सामनामधलं लिखाण, औरंगाबादमधला प्रचार हा या पद्धतीने केला गेला की जणू काय एकमेकाला पूरक कसं होईल असा आहे की काय, असा संशय निर्माण करण्या इतपत एक तऱ्हेची एक भूमिका त्या ठिकाणी मांडली गेली। त्याच्यामुळे एक परिणाम झालाच। त्याचबरोबर धर्मनिरपेक्ष मतांच्यामध्ये विभाजन झालं, त्याचाही परिणाम औरंगाबादमध्ये त्या निमित्ताने झाला। दोन्ही पक्ष देशात राज्यावरती सत्तेवरती असताना त्यांना अपेक्षित असलेलं यश त्या ठिकाणी मिळू शकलं नाही। तर ठीक आहे, जो कौल आहे तो आम्ही त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे। म्हणूनच मराठवाडा आणि विशेष करून औरंगाबाद इथे पक्षाला मजबूत करण्याच्या प्रक्रियेला आता आम्हाला अग्रक्रम द्यावाच लागेल। MIM किती मोठं आव्हान आहे? एक असं आहे की काही पक्ष काही कालावधीमध्ये काही कारणापुरता यशस्वी होतात। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये MIMला यश मिळालं। आता आपण पाहू शकतो की बांद्रा पूर्वच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला पोटनिवडणुकी झाली त्याला MIMने इतक्या पद्धतीने त्या ठिकाणी प्रचार केला, परंतु MIMला विधानसभेच्या सर्वसाधारण निवडणुकीमध्ये मिळालेली मतं त्यापेक्षा आता 10,000पेक्षा मतं कमी झाली। त्याच्यामुळे हा प्रवाह हा फार टिकणारा नाही। जे मतचं जे विभाजन झालेलं आहे, वोटाचं जे विभाजन झालं आहे, जे दलित आणि जे मुस्लिम वोट्स आहे, मॅक्झिमम मुस्लिम वोट्सचाच झालेला आहे, मान्य आहे ना। पण अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा या संदर्भातलं नेमकी जाणीव ही निर्माण होईलच। अल्पसंख्याक समाजाचे वेगवेगळे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यापूर्वी अग्रेसर राहिली, पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नाच्यासाठी, विशेष करून मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न विधानसभेत विधान परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढला। प्रसंगी या संदर्भामध्ये सरकारशी संघर्ष करण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्वीकारली। अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठबळ मोठ्या प्रमाणावरती वाढेल, कार्यक्रमावरती वाढेल असा मला विश्वास वाटतो। असं पण एक आरोप होता NCPवर की NCP आणि BJPची छुपी युती आहे। एक असं आहे की हे सगळे निराधार आरोप आहेत। भारतीय जनता पक्ष शिवसेनेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कधी युती नव्हती, भविष्यातही कधी होणार नाही। धर्मनिरपेक्ष विचार, पुरोगामी विचार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सिद्धांत आहे। त्या विचारावरतीच पक्षाची वाटचाल ही पुढच्या कालावधीमध्ये अधिक नेटाने, अधिक प्रखरतेने होईल। लोकसभाच्या निवडणुकी अगोदरी पण ही बातमी येत होती ना, आता पण असंच आहे की बारामतीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी गेलं तेव्हा पण अशीच बातमी आली होती की छुपी युती आहे। एक असं आहे की देशाचे पंतप्रधान हे वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक राज्यात, अनेक ठिकाणी भेट देत असतात। बारामती एक विकासाचा रोल मॉडेल देशामध्ये आहे। असं केवळ सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो असं नाही, तर देशाचे अनेक भूतपूर्व पंतप्रधान, अनेक राज्यांचे वेगवेगळ्या पक्षाचे मुख्यमंत्री यांनी सुद्धा हे वक्तव्य नेहमीच केलेलं आहे। कारण बारामतीच्या परिसरामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने प्रगती झाली,
विशेष करून कृषी तंत्रज्ञानाच्या वरती त्या ठिकाणी जे काय पाया रचला गेला आहे ते पाहण्याच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्या ठिकाणी आले होते. त्याचा राजकीय भांडवल काही मंडळींनी करण्याचा प्रयत्न जरूर केला असेल, परंतु इतर काही त्याच्यामध्ये तथ्य नाही. तुम्हाला नाही वाटतं की NCP मध्ये जे घराणेशाही आहे ते थांबवायची आता गरज आहे? एक असं आहे की पक्षामध्ये जे नेते आहेत, मी आपल्याला सांगितलं की त्यांना पक्षाने संधी दिली, त्या माध्यमातून पक्षाची बळकटी एका बाजूला होत गेली, पक्षाचा विस्तारसुद्धा दुसऱ्या बाजूला खोलवरपणाने करण्याच्या संदर्भामध्ये झालं. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मधल्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद असतील, महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, क्रमांक 1चा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता. विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर काही राजकीय समीकरणं जरूर बदलले. कार्यकर्त्यांचं मनोबल पुन्हा दृढ करण्याची आवश्यकता आहे, त्याला शक्ती देण्याची आवश्यकता आहे. घराणेशाहीचा आरोप हा प्रासंगिक पद्धतीने केला जातो, परंतु त्यामधूनच सुद्धा विचार करत पुढच्या कालावधीमध्ये अधिक नेटवर्क उभा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निश्चितपणे राहील. तुमच्यासारखे ज्येष्ठ नेता आहे, पण तरी पण धनंजय मुंडे हे सारखं ज्युनियर नेत्यांना विधान परिषदचे विपक्ष नेता बनवलं. हेच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाचं गमक आहे. आम्ही ज्या वेळेला सत्तेमध्ये आलो त्यावेळेला सुद्धा आम्ही ज्युनियर होतो. 15 वर्षापूर्वी ज्या वेळेला राज्याच्या राजकारणामध्ये पवारसाहेबांनी आम्हाला संधी दिली त्यावेळेला आम्ही सुद्धा ज्युनियर होतो. आज आम्ही सिनियर का झालो तर 15 वर्ष सतत पवारसाहेबांनी आम्हाला सत्तेमध्ये ठेवलं, म्हणून आज आम्ही सिनियर गणले जातो. तरुण नेतृत्वाला सुद्धा विधिमंडळामध्ये काम करण्याची संधी देण्याचा एक प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे, जो आमच्या माध्यमातून झाला 15 वर्ष. अजितदादा, जयंत पाटील, RR पाटील, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, भास्कर जाधव, जयदर्श क्षीरसागर, राजेश टोपे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझी असंख्य नावं मला घेता येतील की नवीन नेतृत्वाची फळी या महाराष्ट्राने मधल्या कालावधीमध्ये अनुभवली. आता आम्ही स्थिर झालेले आहोत. आता आणखी नवीन तरुण नेतृत्वाची फळी निर्माण होणं आवश्यक आहे. विधान परिषदेमध्ये आज धनंजय मुंडे त्या ठिकाणी होते, त्यांना विरोधी पक्षनेते यांना त्याने काम करण्याची संधी मिळाली. ही परिषदेमध्ये आहेच, पण धनंजय मुंडेंना आत्तापासून संधी दिली तर एक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवीन तरुणांची फळीसुद्धा निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. मुंबईच्या अध्यक्षपदची निवडणूक कधी होणार, कधी अनाऊन्समेंट होणार? आता परवाच माझी ज्यावेळेला निवड झाली त्यावेळेला 10 ते 15 मेपर्यंत मुंबई, त्याचबरोबर ते महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष, माझे सर्व पदाधिकारी, सर्व निरीक्षक यांच्या नेमणुका ह्या नक्की केल्या जातील. तुम्ही कुणाच्या जवळ आहे, शरद पवार की अजित पवार? आमच्या सर्वांचे नेते पवारसाहेब आहेत. अजितदादांसहित आम्हा सर्वांचे नेते पवारसाहेब आहेत. आमची दृढ श्रद्धा पवारसाहेबांच्या नेतृत्वावरती आहे. आमची वाटचाल ही त्यांच्या आशीर्वादातून आहे. अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळाचे नेते आहेत, तेही राज्याचे महत्त्वाचे नेते आहेत. महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीचं नेतृत्व आज अजितदादांच्याकडे आहे. महाराष्ट्रातले तरुण कार्यकर्ते अजितदादांच्याकडे अपेक्षेने पाहत आहेत. पण आम्ही सर्व नेते पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी काम करतो. जेव्हा इरिगेशन स्कॅममध्ये तुमच्यावर आरोप झाला तेव्हा कधी तुम्हाला असं वाटलं की आता राजकारणामध्ये संन्यास घ्यायचे आहे, आता मी रिझाईन करू, असं कधी वाटलं तुम्हाला? एक असं आहे की राजकारणामध्ये मी अनेक वेळेला अनुभवलं की ज्या वेळेला तुम्ही राजकीय दृष्ट्या अधिक प्रभावित बनता त्यावेळेला आरोपांना सुरुवात होत असतेच. आरोपांनी व्यथित व्हायला होतंच, कारण भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री महोदयाने आता एक भावना व्यक्त केली की आरोप झाल्याच्या नंतर मनस्थिती काय होत असते ते. पण शेवटी राजकारणामध्ये ज्या वेळेला असतो त्यावेळेला आपल्याला या सर्वच गोष्टीला सामोरं जाण्याची मानसिकताही ठेवायला लागतच असते. त्या मानसिकतेमधूनच शेवटी आपण ज्यावेळेला राजकारण करत असतो त्याला आत्मविश्वासही प्रखर ठेवावा लागत असतो. आणि आपल्याला माहिती असतं की आपण कुठे काही चुकलेलं नाही आहोत, पण टीका टिप्पणी होत असते. ठीक आहे, त्याच्यामध्ये टीका टिप्पणी होते. आता ती चौकशी होईल, त्या चौकशीतनं जे काही सत्य असेल ते बाहेरच यायचं असेल तर येईल, नक्की ते यावं अशी आमची सर्वांचीच अपेक्षा आहे. त्याच्यामुळे काही वेळेला काही परिणाम जरूर होतो मनावरती, कारण अशा सतत टीका टिप्पणीला सामोरं जावं लागल्याच्यानंतर. पण तरीसुद्धा एक नेतृत्व जे आज पूर्णपणाने या सर्व गोष्टीची शहानिशा करत असते, त्या नेतृत्वाचा आधार अशा या संबंध परिस्थितीमध्ये
एक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती वाटत असतं. तटकरेजी, तुम्ही आमच्या स्टुडिओ मध्ये आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. नमस्कार.